देवडरामजी तित्रे महाराज, ग्रामपंचायत राहणार नवनीतपूर, तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र राज्य। आज या आपल्या नवनीतपूर गावामध्ये महिला शक्ती ही सभा आयोजित करून उद्घाटन या ठिकाणी झालेले आहेत। उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे व पोस्टावर उपस्थित असलेले महापुरुष आपले अनेक कार्यकर्ते या महिला शक्तीचे महिला कार्यकर्त्या, तसेच आमचे गावातील विधवा महिला व दुःखी महिला या ठिकाणी जमून आहेत। आज मोठे भयंकर होते, प्रेम भक्ती विना कलियुगात नाही साध्य काय। कोण्या तरी जीवनाची आस लागते म्हणून त्याच्यावर आपला प्रेम चढतो, पण त्या प्रेमामध्येच आणि माहीत चालू झाला का, प्रेमामध्येच कधी कधी घात होतो। आस लावून दूर करतात। मागे या महिने 2 महिन्याच्या पूर्वी एक महिला आपल्या गावामधून याच ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये अनेक लोकांना भूलतापा देऊन 50,000ची लालच दाखवून ती महिला 21,000 रुपये घेऊन निघून गेली। आणि त्यांच्यामुळे कधी कधी गरीब लोकांना, दुःखी लोकांना विश्वास वाटत नाही। आपण जो आतापर्यंत बोलले तुम्ही, हे सत्य आहे, आम्ही विश्वास करतो। पण काही लोक असे दुःखपती देऊन गरीब लोकांना दुःखी करून निघून चालले जातात आणि यांच्यामुळे आतापर्यंत विश्वास वाटत नव्हता। खरं का सांगा, आतापर्यंत या तुमच्या महिला संघटनेमध्ये आज ते तुमचे हे काम ऑफिस खोललं आहे, ते सुनच आहे, पर विश्वास नव्हता। हे काहीतरी ढोंग धतूर आहे असं काही वाटत होतं। पण तुम्ही ज्या शक्तीनं सांगत, ज्या शक्तीनं बोलत आहे, ती खरोखरच महापुरुषाची आदिशक्ती सर्वतुता मातेची का विटम पीडा करूनही ती आज जन्म अमर आहे। अशा प्रकारे तुम्ही जे या कार्याचे प्रमुख झालेले आहात, तुम्ही चालक झालेले आहात, ज्या विद्वांना, ज्या महिलांना शक्ती प्राप्त करण्यासाठी किंवा त्याला आज प्रेम दाखवल्या आणि ती जितल्या लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत ती तयारी तुमची दिसणार, तेव्हा शक्ती खरोखरच महिला शक्तीमध्ये पावर आहे असावा। जोपर्यंत तुमचा पावर नाही, जो चालक आहे त्यांना पगार नाही, ज्या विधवांना काही पगाराची किंवा मकानाची किंवा त्यांच्या मुलांची आता नव्यानं आहे, ठीक आहे, अजून त्याला वेळ लागेल, पण ती आपल्या गावामध्ये काही लोकांना सुरुवात झाली पाहिजे। तेव्हा ह्या तुमच्या शक्तीचा खरोखरच बल येईल आणि सर्वांना तुमचा प्रेम वाढेल आणि या ठिकाणी पुन्हापणे कार्य करण्याकरता आज 1 आहे, उद्या 5 होणार आहे।
बहुत बढ़िया, धन्यवाद. 10 होणार आहे. पण शक्तीच्या बळावर आम्ही आतापर्यंत भूलथापामध्ये भटकलो. या भूलथापामध्ये अनेक लोक भूलथापा देऊन जात आहेत. कोणाच्या चेहऱ्यावर प्रेम करावा, कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवा. आतापर्यंत ज्या शक्तीना मनुष्य बोलते त्या शक्तीचा बल दाखवून त्यांनी महापुरुषांनी बलिदान, आपल्या जीवनाचे बलिदान केला, पण देशाचे रक्षण केलं. आज ज्या शक्तीवर आपण शक्ती प्राप्त करतो, आपल्या जीवनाची बलिदान झाली तरी काही हरकत नाही, पण आपण हे समोर मागे सरकले नाही पाहिजे, मागे गेले नाही पाहिजे. या शक्तीना आपणही काहीतरी केलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही सर्व या ठिकाणी काही देवरी तालुक्याचे आहात, साकोली तालुक्याचे आहात, काही सडकअर्जुनी तालुक्याचे आहात. मी सर्वांना साष्टांग नमस्कार करतो. आज या ठिकाणी सभा घोषित केले आणि आतिथ्यचा उद्घाटन केल्या याबद्दल मी धन्यवाद मानतो. या पोस्टरवरच्या सर्व मुख्य माणसांना धन्यवाद मानतो. सावित्रीबाई फुले यांना चरणस्पर्श करतो आणि आज मी या ठिकाणी आपले 2 शब्द बंद करतो. जय हिंद, जय भारत, जय बजरंग बली.